रेडी रेकनरचे दर वाढल्यामुळे सामान्यांना घर घेणं सोपं होणार का अवघड होणार? सामान्यांना याचा त्रास होणार आहे का? त्यांच्या खिशाला अधिक बर्डन पडेल किंवा फ्लॅटच्या किमतीत याचा एकूण किती अभ्यास होणार आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत क्रेडाईचे प्रेसिडेंट मनीष जैन आहेत. सर, रेडी रेकनरचा दर वाढलेला आहे, काय साधारण याची संपूर्ण पॉलिसी आहे आणि दर जर वाढले असतील तर पहिला प्रश्न असा येतो की सामान्यांच्या खिशाला याची किती झळ बसते? सो बेसिकली आपला जो रेडी रेकनर आहे त्याच्याशी डेव्हलपमेंट चार्जेस, प्रीमियम्स, FSI, फंजिबल FSI हे सगळे लिंक्ड आहे. सो एव्हरी टाईम की एक 10% रेडी रेकनर वाढला तर हे सगळे अंडरलाईंग कॉस्ट 10% वाढून जातात. ऑटोमॅटिकली हे ट्रान्सलेट होतो सेलिंग प्राईसमध्ये, कारण डेव्हलपर हा आपल्या खिशातनं देणारे नाही आहे पैसे. सो ऑटोमॅटिकली हे प्राइसेस वरती जातात. सर, रेडी रेकनरचा भाव वाढल्यामुळे सामान्यांच्या एक कॉमन टेंडन्सी झालेली आहे की आता खिशाला परवडणार नाहीत, घरं महागली आहेत, घरं वाढलेली आहेत. खरा किमतीमध्ये याचा किती फरक पडणार आहे? सो डेफिनेटली याच्यामुळे प्राइसेस वाढणार, त्याबद्दल दोनमत नाही आहे. आणि आपण असं उलटं विचार केला की एव्हरी इयर 5% समजा वाढली तर 10 वर्षात 50% वाढली प्राइसेस. सो प्राइसेस दुप्पट होऊन जाणार इन 10 years. मी म्हणून ऑलवेज एक एक्झाम्पल देतो की 10 वर्षा अगोदर एक 50 इंचचा TV 2.5 लाख रुपयाला भेटायचा, करेक्ट आहे. तो आज 50,000 रुपयाला भेटतो. समजा गव्हर्नमेंटने तिकडे इंटरव्हेन्शन केलं असतं की TVचं रेडी रेकनर 2 लाख रुपये आहे किंवा 1,80,000 आहे आणि 180च्या खाली विकू शकणार नाही, म्हणजे दिस इज मोर रिलेटेड टू इन्कम टॅक्स. सो देन TVचा दर आज 50,000ला येऊ शकला नसता. सो माझं पर्सनल मत आहे की गव्हर्नमेंटनी रेडी रेकनर एव्हरी इयर ऑन इयर वाढवणं याच्याबद्दल फेरविचार करायला पाहिजे. इन्कम टॅक्सचा याच्यावरती काय परिणाम होतो आहे म्हणजे डेव्हलपर्सला, त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. आणि समजा सर्वसाधारण माणसाला चांगल्या प्राईसला घर द्यायचं असतील तर हे पॉलिसीज ॲक्च्युली सेट असाईड करायला पाहिजे. डिमांड आणि सप्लाय हा एकूण एकच क्रायटेरिया असायला पाहिजे फॉर मेकिंग शुअर की लार्ज अमाऊंट ऑफ हाऊसिंग इज बिल्ड आणि सगळ्यांना चांगल्या दरात घर मिळू शकतो. तुम्ही मोबाईल जेव्हा सुरू झाला तेव्हा 18 रुपये मिनिट हे रेट होता कॉलिंगचा, आज तो 18 पैसे पण नाही आहे. सो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इन फ्री ट्रेड हे ऑलवेज काउंटर प्रोडक्टिव्ह असतो. माझं पर्सनल मत आहे की या वर्षीच्या रेडी रेकनरच्या दरावरती मी जास्त कमेंट नाही करणार. ऑफकोर्स त्याच्यामुळे 5% समजा वाढीव झाला आहे तर तो 5%मध्ये ट्रान्सलेट होणार इन सेलिंग प्राईस. बट ओव्हरऑल एक 10 वर्षाचा विचार करून याबद्दल विचार व्हायला पाहिजे. सर, बेसिकली जेव्हा कुठलाही व्यक्ती, कुठलाही माणूस एक घर घ्यायचं स्वप्न बघत असतो त्याला रेडी रेकनरची कॉन्सेप्ट खूप क्लिष्ट वाटते. बेसिक आणि अगदी सोप्या भाषेत जर व्याख्या सांगायला गेला तर रेडी रेकनरची व्याख्या काय? सो बेसिकली रेडी रेकनर हे गव्हर्नमेंटनी एक ॲव्हरेज त्या भागातलं ॲव्हरेज रेट्स काय आहे हे पब्लिश केलेले आहेत. हे ॲक्च्युली पब्लिश करण्याचे 2 कारण होते. एक तर जेव्हा गव्हर्नमेंट लँड घेतात किंवा रस्त्यासाठी घेतात किंवा एम्युनिटीसाठी घेतात तर ते एक मापदंड ॲज इन एक स्टँडर्ड होऊन जातो की हे प्राइसिंगला आपण घेऊ शकतो आणि विच इज ट्रू टू मार्केट. सो गव्हर्नमेंट जेव्हा TDR देतो किंवा तर त्यासाठी हा कॉन्सेप्ट चांगला आहे. बट जेव्हा गव्हर्नमेंट टॅक्सेस अप्लाय करतायत फॉर प्रीमियम्स, फॉर फंजिबल, देन इट इज काउंटर प्रोडक्टिव्ह. सर, कोविडच्या नंतरची परिस्थिती रेडी रेकनरच्या बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. रेडी रेकनर कमी होणार, वाढणार, या संदर्भात मार्केटची जर सिच्युएशन बघितली पोस्ट कोविड तर रेडी रेकनर आणि मार्केट पोझिशन या दोन्हीमधला समतोल कसा आहे? सो आपण समजा पाहिलं असतील तर गेल्या 3 वर्षात रेडी रेकनर रेट्स अनटच्ड होते आणि आपण पाहिलं की पुण्यात युनिट सोल्ड हायेस्टला गेलेत. त्याचं मिनिंग आहे आणि इवन टॅक्स कलेक्शन हॅज गॉन अप.
कारण पोस्ट कोविड रेडी रेकनर रेट्स अनटच्ड होते. ते अनटच्ड असल्यामुळे प्रॉबब्ली जी बेनिफिट डेव्हलपरला मिळाला काही प्रमाणात तो पास ऑन करू शकला कस्टमरला. अँड आपण पाहणार की पुण्यात तसं सर्वात कमी वाढ झालेली आहे प्राइसेसमध्ये. म्हणजे इफ यू कम्पेअर टू बँगलोर, हैदराबाद, प्राइसिंग खूपच कंट्रोल राहिलेली आहे. सो दॅट वॉज रेडी रेकनर न वाढणं वॉज अ फेअर बिट ऑफ इट वॉज ॲट्रिब्युटिंग. म्हणजे हे जे रेडी रेकनर रेट्स न वाढल्यामुळे प्रीमियमची कॉस्ट कमी होती आणि देर वॉज अ बिग इम्पॅक्ट ऑन इट. सर मग साधारण सामान्य माणसांच्या डोक्यातला प्रश्न असा आहे की 1 BHK 2 BHK ज्या सेलेबल प्राईस आहेत त्याच्यावर आता किती टक्क्यांनी ही रेडी रेकनर त्याच्यावर बसणार, आणि एखादं उदाहरण तुम्हाला देता येईल का की एखादा 2 BHK ची किंमत आधी किती होती आणि आता रेडी रेकनरच्या हिशोबाने ती किती होऊ शकते? सो ॲज आय सेड की समजा बेसिकली आपण असं विचार करूया की जिकडे लँड कॉस्ट 2,500 रुपये आहे, तर 1,000 रुपयेची कॉस्ट असते आउट ऑफ TDR, प्रीमियम्स वगैरे वगैरे वगैरे. सो 2,500 प्लस 1,000 3,500 म्हणजे 1,750 रुपये पर FSI कॉस्ट समजा डेव्हलपरला पडत असतील. सो समजा 10% वाढली, सो 2,500चे 250 रुपये वाढले, तर 2,750 तर प्लस 1,250 4,000, तो 200-250 रुपयाचा फरक पडणार पर FSI स्क्वेअर फीट. सो सेलिंग प्राईस समजा तिकडे 6,000 असतील, तो अबाउट 3-4% फरक पडतो. म्हणजे हे प्राइसेस वरती जातात. जसं जर तुम्ही म्हणालात की कॅल्क्युलेशन तुम्ही सांगितले, FSI हा सगळा रेडी रेकनरचे दर वाढवत असताना काही धोरणं त्याला लावली गेलेली असतील की बाबा या धोरणातूनच ते रेट वाढतोय. हे नेमकं सरकारचं धोरण कसं असू शकतं? सो बेसिकली ॲव्हरेज ऑफ दॅट एरिया इज दी धोरण. आणि समजा 5% ती किंवा 10% समजा त्या एरियामध्ये वाढ झालेली आहे, सो ते त्याचं कॉग्निजन्स घेऊन रेट वाढवतात. ओके सर, शेवटचा प्रश्न, सामान्यांना घरं घेण्यासाठीचं काय आव्हान असेल आता इथनं पुढचं, आणि कुठलीही प्रॉपर्टी घेताना जर रेडी रेकनरचे दर वाढलेले असतील तर जनतेला तुम्ही काय आव्हान करा? मला असं वाटतं की पुन्हा ही 6,60,00,000 लोक राहतात. मेजर मेट्रो आहे इंडियातलं, आणि मला वाटतं की हे सर्वात कमी प्राईस्ड मेट्रो आहे. सो लोकांनी याची अपॉर्च्युनिटी घेऊन आता इन गुड टाईम फ्लॅट घ्यायला पाहिजे. पुण्याची प्राइसिंग वरच जाणार. रेडी रेकनर बिंग वन स्मॉल पार्ट ऑफ इट. जसं जसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतो आहे, एअरपोर्ट येणार, नवी मुंबईच्या एअरपोर्ट जवळ येणार, IT कंपनीज जे येत आहेत, एम्प्लॉयमेंट जे क्रिएट होती आहे. सो पुन्हा हे खूपच स्ट्रॉंग मार्केट आहे आणि ते ट्रान्सलेटही होणार प्राइसिंगमध्ये. खूप खूप धन्यवाद सर. तर आपण बघू शकतो की पुणे हे शहर खरं तर मेट्रो शहरांपैकी एक मानलं जातं आणि या शहराचा विस्तार जो आहे तो चारी बाजूने होतोय. त्यामुळे रेडी रेकनर हा अतिशय छोटासा मूलभूत घटक जरी यामधला वाढलेला असला तरी पुणे मुंबईसारख्या शहरात फ्लॅट घेणं हे निश्चितपणे तुमचं स्वप्न लवकरच साकारू शकता. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.